प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन म्हणत आहे. स्तोत्र पहिला अध्याय 1 वचन म्हणत आहे. आपण 3 वचन आपण बघणार आहोत. पहिलं वचन, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस रमतो, तसे नियमशास्त्रात रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रियानो, देवाचं वचन म्हणत आहे की जो मनुष्य किंवा जो व्यक्ती पापी लोकांचा किंवा जे लोक वाईट करत आहेत त्यांच्या मार्गामध्ये तो चालत नाही किंवा त्यांच्याकडे तो जात नाही, तो स्वतःला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्यक्ती धन्य आणि देवाच्या नियमाचा रात्रंदिवस तो मनन करतो, असे हे देवाचं वचन म्हणत आहे. प्रियांनो, आपल्याला देवाच्या वचनामध्ये रात्रंदिवस मनन करायचे आहे आणि आपल्याला पवित्र राहायचे आहे. आता आपण दुसऱ्या वचनाकडे जाऊया की दुसरं वचन म्हणत आहे, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस मनन करतो. प्रियांनो, देवाचं वचन म्हणत आहे की रात्रंदिवस जो मनन करतो त्याच्या नियमशास्त्रात रमतो. म्हणजे प्रियांनो, ज्याने देवाला पाहिले आहे किंवा ओळखले आहे किंवा जाणले आहे, तो मनुष्य कधीही तो वाईट मार्गात चालणार नाही. तो देवाच्या नियमात अधीन राहून आणि आपले जीवन जगत राहणार. कारण आज जगामध्ये जर पाहिलं असता अनेक लोक असे वाईट मार्गावर जात आहेत, ते देवाला आवडत नाही किंवा लोकांना इजा पोहोचवतात किंवा ते नुकसानकारक होतं. पण असं जीवन न जगता पवित्र जीवन आणि बायबलमध्ये चांगले जे नियम आपल्यासाठी दिले आहे किंवा जे संदेश आपल्यासाठी आहे त्याच्या अधीन राहून आपण जीवन जर जगलो तर देव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगले कार्य करतो आणि आपल्याला आशीर्वादित करतो. प्रियांनो, देवाचे वचन खरोखर खूप महत्त्वाचे आहे आणि खूप महान आहे. त्यासाठी आपण देवाकडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे जीवन जगत असेल तो कसा असेल हे 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, जशी पाने कमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. प्रियांनो, हे शेवटचं वचन आहे. आणि प्रियांनो, हे वचन म्हणत आहे, जो व्यक्ती देवाच्या वचनात चालतो, देवाच्या नियमानुसार चालतो, तो व्यक्ती वेळेवर फळ देईल आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी हिरवगार जीवन राहील. प्रियांनो, हिरवगार राहील म्हणजे काय की त्याला आरोग्य मिळेल, आशीर्वाद मिळतील आणि परमेश्वराच्या येणाऱ्या दिवसामध्ये तो परमेश्वरासमोर निर्दोष म्हणून तो उभा राहू शकेल. प्रियांनो, आज आपण अनेक वेळा अनेक चुका करतो, पण माफी मागणे, देवाकडे पश्चाताप करून जाणे हे आपलं काम आहे. आपण पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे वळलं पाहिजे आणि देवाच्या नियमानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. आणि त्यासाठी ते म्हणत आहे की जो व्यक्ती देवाच्या अधीन राहून जीवन जगतो त्याला आशीर्वाद मिळतात आणि त्याला वेळेवर सर्व काही मिळतं. आणि जो काही हाती घेतो किंवा तो कोणतेही काम हाती घेणार तर ते सिद्धीच आहे. पण ते आधी देवाला संपूर्ण आणि आपण जे काम करत आहोत ते देवाला आवडलं पाहिजे आणि देवाचा हात त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण असं नाही की त्या देवाला आवडलं नाही तरी आपण काम केलं आणि ते सक्सेस होईल, असं नाही प्रियांनो. तर फक्त देवाच्या अधीन राहून देवाच्या नियमामध्ये राहून आपल्याला जीवन जगायचं आहे. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद.